नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे। चा व्हिडिओ हा फरक स्पष्ट करा मधला दुसरा प्रश्न आहे। अतिगर्भोदक आणि कमी गर्भोदक। अतिगर्भोदक म्हणजेच पॉलीहायड्रोमिनोज आणि कमी गर्भोदक म्हणजेच ऑलिगोहायड्रोमिनोज। तर हायड्रोमिनोजचं प्रमाण कमी किंवा जास्त कशामध्ये आहे त्याची पातळी। तर पहिला पॉइंट आहे किंवा व्याख्या आहे, ही अशी स्थिती आहे जिथे गर्भाभोवती ॲमिनोटिक द्रवपदार्थ जास्त असतो। बघा, पॉलीहायड्रोमिनोजमध्ये ॲमिनोटिक द्रवपदार्थ जास्त असतो। तर ही एक अशी स्थिती आहे जिथे गर्भाभोवती ॲमिनोटिक द्रवपदार्थ खूप कमी असतो। तर ऑलिगोहायड्रोमिनोजमध्ये ॲमिनोटिक द्रवपदार्थ कमी असतो। हा झाला पहिला पॉईंट। आता दुसरा पॉईंट आहे कारणे। तर याची कारणे काय असू शकतात? तर हे मातृमधुमेह, गर्भाशयातील विसंगती किंवा जुएट टू ट्विन रक्त संक्रमण सिंड्रोममुळे असू शकते। तर कमी गर्भोदकामध्ये कारणे आहेत पडदा फुटणे, नाळेची कमतरता, गर्भाच्या मूत्रविकृती किंवा माता निर्जलीकरण यासारख्या कारणामुळे होऊ शकते। तिसरा पॉइंट आहे लक्षणे। गर्भाशयाची जलद वाढ, ओटीपोटात अस्वस्थता आणि मुदतपूर्व प्रसूतीचा धोका आणि अकाली फुटणे, ही लक्षणे पॉलीहायड्रोमिनोजमध्ये दिसून येतात। तर कमी गर्भोदकमध्ये गर्भाशयाच्या हालचाली कमी होणे, पोटाच्या अपेक्षेपेक्षा लहान आकार आणि पल्मोनरी हायपोप्लासिया आणि स्केलेटल विकृती यासारखे संभाव्य। तर बघा, ह्याच्यामध्ये लक्षणामध्ये हे पॉलीहायड्रोमिनोमध्ये कधी गर्भाशयाची जलद वाढ होते, तर याच्यामध्ये जलद वाढ होत नाही। त्याच्यामुळे अपेक्षापेक्षा पोटाचा आकार हा अपेक्षापेक्षा पण कमी असतो। तर निदान बघूया। चौथा पॉईंट आहे निदान। तर हे कसं कळतं? कोणते अल्ट्रासाऊंड दरम्यान ॲमिनोटिक फ्लूइड इंडेक्स, म्हणजेच त्याला म्हणतात AFI, ॲमिनोटिक्स फ्लूइड इंडेक्स, किंवा द्रवाच्या सर्वात खोल उभ्या पॉकेट, म्हणजे त्याला म्हणतात डेप्थ वर्टिकल पॉकेट, द्वारे देखील मोजले जाते। तर अल्ट्रासाऊंड दरम्यान ॲमिनोटिक फ्लूइड इंडेक्स म्हणजे AFI किंवा द्रवपदार्थाच्या खोल उभ्या पॉकेट म्हणजे DVP द्वारे मोजली जाते। म्हणजे दोन्हीची निदान हे एकाच तऱ्हेने होते, पण त्याच्यामध्ये काय ॲमिनोटिक द्रवपदार्थ जास्त असतो आणि ह्याच्यामध्ये ॲमिनोटिक पदार्थ कमी असतो, हे समजतं अल्ट्रासाऊंड। हे हा फरक आहे त्याच्यामध्ये, पण एकाच पद्धतीने त्याचे निदान केले जाते। ठीक आहे। तर गुंतागुंत, प्रसूती दरम्यान आईची अस्वस्थता, मुदतपूर्व जन्म आणि गुंतागुंत होऊ शकते। यामध्ये बघा, गर्भाचा खराब विकास, मुदतपूर्व जन्म आणि जन्मदोष होण्याचा धोका वाढतो। शेवटचा पॉईंट आहे सामान्यतः 24 सेंटीमीटरपेक्षा जास्त ॲमिनोटिक फ्लूइड इंडेक्स किंवा 8 सेंटीमीटरपेक्षा खोल द्रवपदार्थाचा एक कप्पा। आणि यामध्ये हे सामान्यतः 5 सेंटीमीटरपेक्षा कमी AFI किंवा 2 ते 3 सेंटीमीटर खोल द्रवखिशाची अनुपस्थिती, म्हणजे ह्याचं प्रमाण कमी असतं आणि ह्याच्यात जास्त असतं। ठीक आहे। तर हे झाले पॉलीहायड्रोमिनोज आणि ऑलिगोहायड्रोमिनोजचा डिफरन्स बिटवीन। तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।